आणि आता पुढे जाऊयात बातमी अमरावतीमधनं। अमरावतीमध्ये मतदानाचा उत्साह सकाळपासूनच पाहायला मिळतोय। चालणं अवघड असलं तरी सुद्धा मतदानासाठी नागरिक व्हीलचेअरवरनं येताना दिसतात। अशाच 82 वर्षीय आजोबा व्हीलचेअरवरनं मतदानासाठी पोहोचले। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। बघूया। वृद्ध देखील आले आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्यासोबत। हे काका आपल्याला दिसून राहिलेले आहेत की मतदान करून हे नुकतेच मतदान केंद्राच्या बाहेर आलेले आहेत। 82 वर्षाचं वय आहे, चालता येत नाही, मात्र व्हीलचेअरवर येऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। काका काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? पीठ लगे मतदान केलं आहे तुम्ही, मतदानासाठी आले, व्हीलचेअरवर आलेत। घरी राहता आलं असतं तुम्हाला, मतदान नाही केलं? बरेच आढळलं होता, घरी राहता आलं असतं, मात्र घरी राहणं यांनी पसंत नाही केलं। मतदानासाठी ते व्हीलचेअरवर आले, कुटुंबासोबत आलेले आहेत, मुलगा आहे। काय सांगाल, बाबांना घेऊन आलेले आहेत तुम्ही? त्यांची इच्छा होती की इथे यायचं आहे, मतदान करायचं आहे। त्यांना मी म्हटलं की तुम्हाला जर होत नसेल तर राहू द्या तुम्ही, पण ते म्हणे मी माझा हक्क बजावणारच आहे, मला मतदान करायचंच आहे, म्हणून मी त्यांना घेऊन आलो। काय सांगाल काकू, तुम्ही मतदानासाठी आलेले आहात, मात्र आम्ही दोघंही बरोबर आलो आहे। आम्ही मागच्या मतदानाची वेळेला आम्ही दोघांनी मतदान केलेलं होतं 5 वर्षापूर्वी, आताही असंच आलो, पण यावेळेला माझं नावच नाही आहे कोणत्याच यादीत, आणि ते नाव असं खूप शोधल्यावरती डिलीट झालेलं कळत आहे। आणि काल आम्ही ते ऑनलाईनही शोधायचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी काल वेळ दिला, आणि मोठं वाईट वाटतं की एवढ्या यांनी आलो आम्ही इच्छेने, पण माझा हक्क जो आहे तो हक्क मला नाही बजावता येत आहे। मतदानासाठी आलेले आहेत काकांचं जे आहे ते वयोवृद्ध काका व्हीलचेअरवर येऊन मतदान करतात, मात्र काकूंचं जे आहे ते मतदानाचं यादीत नाव नाही आहे। मतदान यादीतला जो घोळ आहे तो यापूर्वीच्या टप्प्यातही पाहायला मिळालेला होता। मोठ्या प्रमाणात नागरिकांची किंवा मतदारांची जी नावं होती ती गहाळ झाल्याची तक्रार होती, आणि तीच तक्रार यावेळेसही आणि इथे अमरावतीतही असल्याचं दिसून येत आहे। मात्र मतदानासाठी येत आहेत, मतदानात जर कुठे चूक झाली असेल, प्रशासनाची ती चूक आहे आणि ती चूक देखील दुरुस्त करणे तेवढंच आवश्यक आहे, कारण मतदान हे वाढण्यासाठी मतदारांचं नाव मतदान यादीत असणं आणि त्यांचं प्रॉपर मतदान केंद्र असणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे।